Unacademy. Let's crack it. नमस्कार, मी वैभवी ठाकरे. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रहो, गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षातून उत्तीर्ण झालेल्या विविध टॉपर्सना आपल्या या प्लॅटफॉर्मवर बोलवत आहोत, जेणेकरून त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा. नव्याने या क्षेत्राकडे येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन मिळावं. त्याचबरोबर आधीच्या ज्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे, त्यांना आपले प्रयत्न हे काही योग्य दिशेने चाललेले आहेत की नाही, हे तपासून पाहता यावं, या संपूर्ण उद्देशाने अनअकॅडमीने हा प्लॅटफॉर्म सुरू केला. आणि आजच्या आपल्या या टॉपर स्टॉक मध्ये आपल्या सोबत आहेत 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेतून ज्यांची डेप्युटी सीईओ म्हणजेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदासाठी निवड झालेली आहे. NTB संवर्गातून त्या राज्यात पहिल्या आहेत, अशा डॉक्टर स्नेहल शेलार. मॅम नमस्कार. नमस्ते. सगळ्यात प्रथम तर मी अनअकॅडमीचे धन्यवाद मानेल की आज सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. आणि नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्र मैत्रिणींनो. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी कधीपासून आतुर होते, कधीपासून इच्छा होती आणि आज मॅडमने उपलब्ध करून दिली ही संधी. थँक्यू व्हेरी मच. अनअकॅडमी तर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आमच्या या प्लॅटफॉर्म मध्ये खूप स्वागत सुद्धा. थँक्यू मॅडम. मॅडम, मुलाखतीला सुरुवात करण्याआधी तुमची आम्हाला ओळख करून द्या की तुम्ही मूळच्या कुठल्या आहात, तुमचं संपूर्ण शिक्षण कुठे झालं, कोणत्या स्ट्रीम मध्ये झालंय आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी. मी मूळची नाशिकची आहे, म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा जवळ माझं मूळचं गाव आहे. पण माझं बालपणापासून संपूर्ण शिक्षण म्हणजे 12वी पर्यंत संपूर्ण शिक्षण हे नाशिकमध्येच झालं. त्याच्यानंतर मी सेट GS मेडिकल कॉलेज KM हॉस्पिटल इथून MBBS केलं आणि त्यानंतर मी नागपूर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते ऑब्स्टेटिक्स आणि गायनेकोलॉजी. त्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की आपला इनहेरंट जो एक इंटरेस्ट असतो, मुळात एक पॅशन असते, ती पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहे, रादर इन मेडिसिन किंवा बिईंग अ डॉक्टर प्रॅक्टिस करण्यापेक्षा. आणि मग माझा हा प्रवास असा इकडे सुरू झाला. ओके ओके. मॅम, मला असं विचारायचंय की नेमकं मग सिव्हिल सर्व्हिसेसच का? कारण तुम्ही डॉक्टर होतात आणि प्रशासनात यायची इच्छा कदाचित तुमची त्या माध्यमातून पण पूर्ण होऊ शकली असती. कदाचित तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून वगैरे तुम्हाला पोस्टिंग मिळाली असती. तर मग त्या माध्यमातून पण तुमचं प्रशासनात येण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं असतं. पण मग सिव्हिल सर्व्हिसेस का? एक सिव्हिल सर्व्हिसेस म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहितीये मुळात काय असतं की आपण इंटरव्ह्यूला पण हा एक क्वेश्चन प्रिपेअर केलाच जातो की इकडे पण तुम्ही लोकांसाठी काम करू शकतात, सगळंच आहे की तुम्ही तिकडेही क्लासमन होऊ शकतात. पण बिईंग सिव्हिल सर्वंट म्हणजे एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आल्यानंतर ना एक वेरिड प्लॅटफॉर्म मिळतो, एक ब्रॉड स्पेक्ट्रम मध्ये काम करता येतं, समाजातल्या सगळ्या स्तरांवर तुम्हाला काम करता येतं. म्हणजे डॉक्टर असताना फक्त तुम्ही पेशंटशीच रिलेटेड गोष्टी टॅकल करू शकता, पण इथे तुम्ही म्हणजे पीपल रिप्रेझेंटेटिव्ह पासून तर ब्युरोक्रॅट्स पर्यंत आपण सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करू शकतो. एक व्हॅलिड प्लॅटफॉर्म मिळतो, एक डायनामिक नेचर पण आहे ह्या सगळ्या ह्या जॉबचं. आणि मुळात एक पॅशन किंवा आपण म्हणतो इनहरंट इंटरेस्ट आहे की हा आयुष्यभर हे करायचं आहे, हे केल्यानंतर मला छान वाटणार आहे, हे समाधान मला मिळणार आहे. हे हे एक मुळात बिईंग म्हणजे सिव्हिल सर्व्हिस मध्ये येण्यासाठीच मला तरी वाटतं की कारण होतं. ओके. आता आपण थोडंसं एक परीक्षेचं नेचर, परीक्षेची गरज आणि तुमचा अभ्यासाचा अप्रोच या गोष्टींवर गप्पा मारूया अर्थातच. मला त्या संदर्भातला प्रश्न असा आहे की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे एक भाषेचा न्यूनगंड असतो आणि त्याच्यात 2 गट पडतात. एक विद्यार्थ्यांचा गट असतो की त्यांना मराठीचा न्यूनगंड असतो आणि एक विद्यार्थ्यांचा गट असतो की त्यांना इंग्लिशचा न्यूनगंड असतो. तर भरपूर सारे जे विद्यार्थी असतात ज्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेलं आहे, त्यांना MPSC करत असताना भाषेचा एक न्यूनगंड असतो की इकडे सगळं मराठीतच प्रिपेअर करावं लागतं का? सोर्सेस हे सगळे मराठीतच अवेलेबल आहेत का? आणि जर आम्हाला सगळंच प्रिपरेशन इंग्लिशमध्ये करायचं आहे, तर मग ते पॉसिबल होणार आहे का? तर या सगळ्या गोष्टींवर तुमची उत्तरं काय आहेत? मुळात मी असं म्हणेन की लँग्वेज ही काही बॅरियर नाहीये. म्हणजे तुमचं नॉलेज आहे, कारण पेपर मुळात बायलिंग्वेल आहे, म्हणजे तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये पेपर येतो. त्यामुळे लँग्वेज असा काही खूप मोठा बॅरियर असला नाहीये. कारण इंग्लिशमध्ये पण जे जे इंग्लिश मिडियमचे किंवा कॉन्व्हेंट मधून आहेत असे लोक आहेत, त्याच्यात पण इंग्लिश मधून एक स्टँडर्ड सोर्सेस आपले आहेत की जे आपण UPSC आणि MP साठी वापरतो. म्हणजे जॉग्रफी वगैरे आहे त्यासाठी NCERT आहे, GC लिऑंग सारखे बुक्स आहेत. आणि पॉलिटीसाठी आपण गॉड ऑफ पॉलिटिक्स लक्ष्मीकांत म्हणतो. लक्ष्मीकांतचे जे तिन्ही आहेत, पब्लिक ऍड साठी पण आणि गव्हर्नन्स साठी पण आणि आपलं पॉलिटिक्स पण, हे हे इंग्लिशमध्ये पण आहेत आणि याचे ट्रान्सलेशन आपल्याला मराठीत पण दिले. ऍग्रीसाठी इंग्लिशमध्ये स्टँडर्ड सोर्स आहे,
काही काही गोष्टींसाठी आहे की पेपर 3 आहे, मेन्सचा पेपर 3 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला देसले, कोळंबे सरांचं बुक वाचायला लागतं किंवा तुम्हाला खाटेकर सरांचं बुक वाचायला लागतं, जे मराठीत आहे. पण त्या बुक्समध्ये पण त्यांनी त्या टर्मिनॉलॉजी इंग्लिशमध्ये दिल्या आहेत. सायमल्टेनियसली तुम्ही गव्हर्नमेंट साइट्स बघू शकता, त्या इंग्लिशमध्ये आहेत. म्हणजे फार मोठा बॅरियर असा नाही आहे. मी स्वतः आता माझं सेमी इंग्लिश होतं. पण नंतर पूर्ण इंग्लिशमध्ये झाल्यानंतर पहिल्यांदा मराठीत पुस्तक बघितल्यानंतर झालं होतं असं, की हे काय आहे? हे टर्मिनॉलॉजीज काय? हे कसं समजून घ्यायचं? मग तुम्ही वाचताना महाराष्ट्रात असल्यानंतर थोडं तरी मराठी प्रत्येकाला येत असतं. कॉन्व्हेंटमध्ये असेल किंवा कुठे असेल. 1-2 दिवसानंतर हळू तुम्ही त्याच्यामध्ये रुळायला लागता. जसं खूप असं नाहीये, की इंग्लिश मीडियमच्या मुलांनी करूच नाही आणि मराठी मीडियममधल्या शिकलेल्या मुलांनी करूच नाही असं तर नाहीच आहे. एक इंग्लिशचा बॅरियर आहे जो 50 मार्क्सचा एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे आणि 50 मार्क्सचं ग्रामर आहे. तर तुमचे थॉट्स क्लिअर आहेत आणि तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर ह्या गोष्टी होऊच शकतात. म्हणजे ग्रामर आहे ते तर तुम्हाला एमसीक्यू आहे, सॉल्व्ह करायचं आहे. तिथे थोडी प्रॅक्टिसची गरज आहे. जिथे आपण वीक आहे तिथे आपण प्रॅक्टिस करायला हवी. हे एवढं ह्या परीक्षेचं एक मुळातच बेसिक आहे, की तुम्हाला टॉप करायचं आहे किंवा तुम्हाला बाकीच्यांपेक्षा एक्सेल व्हायचंय, परीक्षेची नीड समजून घ्यायची तुम्हाला काय असं लिटरेचरमध्ये एम-ए वगैरे नाही करायचंय, ना मराठीत ना इंग्लिशमध्ये. जी नीड आहे तेवढी फुलफिल करा, तेवढं सॅटिस्फाय करा, प्रॅक्टिस करा, जिथे वीक आहात तिथे प्रॅक्टिस करा. पण लँग्वेज इज नॉट अ बॅरियर हिअर. कोणत्याही लँग्वेजचा कशाचाच मुळात न्यूनगंड नाही ठेवला पाहिजे. मुळात मला एमपीएससी परीक्षा म्हणजे कोणतीही सिव्हिल सर्व्हिस असं वाटतं ना, की सगळं डिस्क्रिमिनेशन निघून जातं त्या रिझल्टच्या त्या लिस्टमध्ये. म्हणजे कोण फिमेल आहे की मेल आहे, की काय एज्युकेशन बॅकग्राऊंड मधून घेऊन आलेला आहे, का काळा आहे की गोरा आहे, का खेड्यातला आहे का शहरातला आहे. हे सगळं एका त्या लिस्टमध्ये निघून जातं तुमचं बाहेर. ती एक नक्कीच. परीक्षा आहे, की तिथे सगळं निघून जातं आणि तुम्ही ऑफिसर होता. नक्कीच. म्हणजे कोणत्याच गोष्टीचा बाऊ करण्याची गरज नाहीये. जी काही कशाचीच नाहीये गरज की आहे मी ती तुम्ही खेड्यातला कंप्लीट करा आणि ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बॅकग्राऊंडचा मुलगा, मुलगी, खेड्यातला, शहरातला कोणीही आहेच ना, आपल्यासमोर उदाहरणच आहेत, की सगळ्या हो, वेगवेगळ्या सिच्युएशन मधून लोकांनी टॉपही केलंय, लोकांनी सिलेक्टही करून दाखवलंय. त्यामुळे नक्कीच, कशातच बॅरियर ठेवून त्याचा बाऊ न्यूनगंड करण्याची गरज नाही. नक्कीच. माझा पुढचा प्रश्न हा मुख्य परीक्षे संदर्भात आहे. मुख्य परीक्षेचे पेपर जर आपण बघितले तर ते कॉन्सिक्युटिव्ह डेजला पेपर्स असतात आणि एका दिवसात 2-2 पेपर असतात. तर ह्या अशा सिच्युएशनमध्ये तुमचं टेम्परामेंट हँडल करणं आणि तो सिलेबस कव्हर करणं ह्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या? मी मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगेल म्हणजे बाकी नक्कीच. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. तर मी माझं सांगेल, की तुम्ही ऑलरेडी आधी अभ्यास केलेला असतो. तुम्ही ऑलरेडी आधी प्रॅक्टिस केलेली असते. पण प्रॅक्टिस करतानाही शेवटचे 15 दिवस साधारण असं करावं, की आपल्याकडनं दिवसाला 300 एमसीक्यू होतात सॉल्व्ह करून. म्हणजे तुम्हाला तिथे 150-150 एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस एका दिवसाला 2 सेशन्समध्ये होते. आणि त्या 3 दिवसामध्ये ना पुरेशी झोप घेणं, खाणं ह्या गोष्टी व्यवस्थित केल्या पाहिजे. जर झोप नाही झाली ना, तर 3 to 5 चा जो पेपर असतो, त्याच्यामध्ये एक तर पहिल्या दिवशी येतो मराठी इंग्लिशचा 100 मार्काचा, जी एकदमच मॅरेथॉन असते. एका तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न करायचे आहेत. मेंटल अलर्टनेस खूप असायला पाहिजे. दुसऱ्या दिवशी पेपर येतो पॉलिटीचा आणि तिसऱ्या दिवशी पेपर येतो GS4चा. तो साधारण सगळ्यांनाच अवघड जातो आणि तुम्हाला 3 ते 5 मध्ये झोपायला लागते. तुम्ही थकायला लागता कारण दिवसाचं एक तुम्ही ऑलरेडी मॉर्निंगमध्ये एक पेपर दिलाय, तुम्ही झोपले नाहीये. त्या मधल्या काळामध्ये मी लोकांना बघितलंय, की खूप छोटे-छोटे बुक्स आणलेले असतात, एकमेकांची पाठ करत असतात, सांगत असतात. हे ही परीक्षा अशी नाहीये ना, तुम्ही मागच्या वर्षभर अभ्यास केलेला असतो. त्या दिवशी तुम्हाला एमसीक्यूमध्ये एलिमिनेशन टेक्निक्स, लॉजिक्स आणि हे सगळं करून सॉल्व्ह करायचंय. त्यामुळे ते खूप असं स्वतःला बर्डन न करता कूल राहणं, एक कामनेस ठेवणं आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणं त्या 3 दिवसामध्ये. फार काही खूप रिवाईज करणं आणि ह्या गोष्टी मी तरी स्वतः नाही केल्या आणि ते खूप प्रोडक्टिव्ह असतील असं मलाही नाही वाटत. कारण इतकं काही आहे, तुम्ही किती रिवाईज करणार? छोट्या शॉर्ट नोट्स आहेत, काहीतरी तुमचे ॲक्ट्स पाहणं वगैरे आहे ठीक आहे. पण झोप 7 तास आणि खाणं. मुलं फक्त चहा घेतायत, नाहीतर काहीतरी एनर्जी ड्रिंक घेऊन पेपरला बसतायत. अशाने 1-2 लोकांना चक्कर वगैरे आले होते. 1-2 हॉलमध्ये असंही झालं. असं हेल्थ इश्यू होऊ शकतात. तर ते काही इग्नोर नाही केलं. कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. मुळात ही परीक्षा कॉन्फिडन्स आणि कूल टेम्परामेंट आणि लॉजिक त्याचीच आहे जास्त करून. नक्कीच. जसं आता आपण बोललो, की म्हणजे लॉजिक बेसिस एक्झाम आहे.
तसंच म्हणजे अभ्यास तर सगळेच जण करत असतात. अख्ख्या महाराष्ट्रभरातले विद्यार्थी जे प्रिपेअर करतायत ते सगळेजण अभ्यास करतायत. पण त्यातले थोडेच हे लिस्टमध्ये असतात. मग त्याला काही ना काही फॅक्टर्स हे कारणीभूत असतीलच. तर मग तसं एक पेपर सॉल्व्हिंग ही एक स्ट्रॅटेजी सांगितली जाते किंवा हा एक फॅक्टर सांगितला जातो. तर हे पेपर सॉल्व्ह करण्यासंदर्भात तुम्ही काय सांगाल? की म्हणजे साधारणतः विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट किती असला पाहिजे? मग ती पूर्व परीक्षा असेल किंवा मुख्य परीक्षा असेल. किती प्रश्नांसाठी तुम्ही रिस्क घेऊ शकतात आणि एलिमिनेशन टेक्निक्स कसे तुम्ही वापरू शकतात याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुळात मी म्हणजे पूर्व परीक्षेपासून सुरू करेन. आपण पूर्व परीक्षा तर ही अशी आहे की साधारण 2.5 ते 3 लाख लोक परीक्षा देतात आणि साधारण तुम्हाला ते 12:1 असं साधारण सिलेक्ट व्हायचंय. म्हणजे एका हॉलमध्ये 24 लोक असतात, त्या 24 मधून आपण 2 मध्ये असलं पाहिजे, साधारण हे लॉजिक असतं. आता ह्या वर्षी तर सी-सॅट क्वालिफाईंग आहे, त्यामुळे मी तर म्हणेन मेजर बर्डन सगळ्यांचं कमी झालंय. कारण 33% प्रत्येकाला 66 मार्क्स तर येऊच शकतात. म्हणजे तेवढा पेपर डिसेंट असतो, प्रत्येकाला तेवढं येणार. जीएस बद्दल आपण म्हणलं तर खूप करंट अफेअर्स आहे, सगळ्या गोष्टी आहेत, खूप सारं रिवाइज करायचं असतं आणि 2 मार्काला 1 प्रश्न असल्या कारणाने तिकडे थोडी रिस्क कमी घ्यावी असं मला वाटतं. कारण निगेटिव्ह मध्ये गेलो तर 1.5 मार्क्स आपला लॉस होतो. त्यामुळे जिथे शुअरिटी आहे तिथे ती रिस्क घ्यावी. खूप फॅक्ट्स आहेत, माहितीच नाहीये. अशा गोष्टींमध्ये साधारण मी रिस्क नाही घेतली आणि मलाही वाटतं की अगदी फॅक्ट आहे, अगदीच माहित नाही, की नाहीच माहिती आणि अशा ठिकाणी तुम्हाला रॉंग जाण्याची शक्यता खूपच जास्त आहे. अशा गोष्टींमध्ये साधारण घेऊ नये. पण जिकडे कॉन्सेप्ट आहे, थोडंसं जमलिंग होतंय, पण माहिती आहे म्हणजे 75% घेऊ शकतो आपण. 75% चान्सेस आहेत. 3/4 प्रोबॅबिलिटी आहे की हे करेक्ट येईल. अशा ह्याच्यामध्ये प्रिलिम्सला तुम्ही घेऊ शकता. कारण प्रिलिम एक असं आहे ना, की तुम्हाला ते एका लाईनच्या पलीकडे जायचंय फक्त. असं नाहीये की तुम्हाला एक्सेल करायचंय, टॉप करायचंय आणि 2 मार्काला 1 असल्या कारणाने साधारण आपल्याला ना आपला एक बेस माहिती असतो. आपले स्ट्रॉंग पॉइंट्स माहिती असतात, की मला हिस्ट्री येत नाही, माझं जिओग्राफी काही रॉंग जात नाही, करंट अफेअर्सवर माझा होल्ड नाही आहे. हे आपल्याला आपलं इंडिव्हिज्युअल माहिती असतं. ते काही कोणाची प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. कोणाची फॉलो नाही केली पाहिजे. कारण प्रत्येकाची बॅकग्राऊंड वेगळी आहे आणि स्ट्रॉंग पॉइंट्स वेगळे. तर आपण आपलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि टेस्ट सिरीजमध्ये अनालिसिस करायला हवं. आणि मी कुठे रिस्क घेऊ शकते, कुठे नाही घेऊ शकत, कुठे मी रिस्क घ्यायचीच नाहीये. हे एक साधारण ठरवावं. साधारण 85 पर्यंत अटेम्प्ट ठेवावा जीएस मध्ये. काही लोक 90 पर्यंत करतात, पण मला वाटतं की 85 हा एक डिसेंट असतो. कारण साधारण 110 ते 120 आणि सी-सॅट मध्ये 140 वगैरे असं झालं तर लोक सिलेक्ट होत होते त्यात. आपण सी-सॅट तर क्वालिफाईंग झाल्यामुळे साधारण 85 to 90 इज डिसेंट अटेम्प्ट टू गेट क्लिअर. आणि असं नाहीये ना की मला सगळंच बरोबर आलं पाहिजे. त्या लाईनच्या तुम्ही पुढे जा. तेवढं आहे. आता ते काही लोकांना जनरल सायन्स अजिबातच येत नाही. पण त्या लोकांचं हिस्ट्री व्यवस्थित असतं. पण मग जनरल सायन्सला 20 ते 25 क्वेश्चन्स येतात. तर साधारण तुम्हाला माहिती पाहिजे, की तुम्ही फिजिक्स सोडूनच द्यायचंय, केमिस्ट्री सोडूनच द्यायचंय, की बायोलॉजी साधारण येऊन जातं. थोडंसं माहिती असतं, वाचता येतं, इंटरेस्टिंग असतं. तर ते प्रत्येकाने आपापलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवून स्ट्रॅटेजी केली पाहिजे. कोणाची फॉलो न करता. गाईडन्स म्हणून ठीक आहे, की आज माझी स्ट्रॅटेजी आहे, बाकी टॉप क्वेश्चन. पण हे प्रत्येकाचं स्वतःचं एक स्ट्रॅटेजी असायला नक्कीच. आणि मॅम हां, बोला. मी तसंच म्हणेन. मेन्सला पण मी तसंच म्हणेन. आपले स्ट्रॉंग पॉइंट्स, आपले वीक पॉइंट्स ठरवून आपण साधारण 135 पर्यंत ठेवावं. कारण मागच्या वर्षीचा आणि या वर्षीचे पेपर पाहिले तर थोडी डिफिकल्टी लेव्हल आहे. थोडं पेपर पॅटर्न चेंज झालाय, सिलेबस चेंज झालाय, काही गोष्टी नवीन येत आहेत. तर अजून सोर्सेस माहित नाही कशातनं येत आहेत. अशा गोष्टींमध्ये साधारण रिस्क न घेता 135 पर्यंत मेन्सला पण ठेवावा आणि फॅक्ट्सवर आपला कॉन्फिडन्स नसेल, होल्ड नसेल, तर साधारण तिथे करू नये तो अटेम्प्ट. जो लॉजिक बेस्ड आहे तो करायला काहीच हरकत नाही. ओके. माझा पुढचा प्रश्न हा पेपर 4 मधील सायन्स अँड टेक हा जो उपघटक आहे त्याच्या संदर्भात आहे. याच्यासाठी रेफरन्सेस विद्यार्थ्यांनी कोणते वापरावेत आणि याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस नेमकं कसं आहे? मी असं म्हणेन पेपर 4 जीएस 4 मध्ये बऱ्याच लोकांना सायन्स टेक असं आहे, की जरा हॉरर वाटतं, की ते काय प्रश्न येतात आणि हे होतं. एक 40 मार्क्स आहेत आणि काही लोक तर सोडूनच देतात, की काय प्रिपेअर करायचं म्हणून माहिती. आता मी स्वतः भस्के सरांचं बुक वापरलं होतं, जे सायन्स टेक साठी येतं. जे मराठी आहे, पण त्याच्यात इंग्लिश टर्मिनॉलॉजी आहेत. आणि जे 12वीचं बोर्डचं जे बुक आहे ते बायोटिक साठी साधारण ना त्याच्यामध्ये 40 मार्कामध्ये आपण अनालिसिस केलं तर आपल्याला कळतं की कम्प्युटरचे एक 15 एक प्रश्न येतील, 5 एक न्यूक्लिअर पॉलिसीचे येतील, 5 एक डिझास्टर मॅनेजमेंट येतील. तर ह्यात असंच आहे ना, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड वगैरे असलेल्या मुलांना कम्प्युटर येतात.
ज्यांचं थोडं बायोलॉजी बॅकग्राऊंड आहे किंवा आधीपर्यंत काही सायन्स वगैरे शिकलेत ते लोक बायोटेक वगैरे सोडवू शकतात. आणि न्यूक्लिअर पॉलिसी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि स्पेस आहे, स्पेस टेक्नॉलॉजी, डिफेन्स वगैरे, तर हे आपल्याला सगळ्यांनाच साधारण येऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये इनपुट आउटपुट मध्ये आपण जर असा जर विचार केला तर साधारण हे जे 5 ते 6 टॉपिक्स आहेत ते आपण नीट करावेत. 5-5 मार्क येतात. 3 ते 4 क्वेश्चन्स करेक्ट येऊनच जातात, कारण डेटा आपल्याला एक करंट अफेअर बेस असतो. करंट अफेअर आपण सायमल्टेनियसली वाचतच असतो. एक इंडिया इयरबुक आपण बघतच असतो या गोष्टींसाठी. तर ते अटेम्प्ट करावे. डिझास्टर मॅनेजमेंट थोडा कोइन्साइड होतो पेपर 1 शी पण, पेपर 4 शी पण, पेपर 3 मध्ये असं सगळीकडे ते आपल्याला होत असतं किंवा करंट मध्ये पण येतो. ते एक 3 ते 4 टॉपिक ठरवून घ्यावेत की हे ह्यातलं माझं नाही चुकायला हवं. आणि बाकी जे वीक आहेत की नाहीच आहेत कम्प्युटर, म्हणजे मला स्वतःला ते अब्रिव्हिएशन अजूनही कळत नाहीत. तर किंवा बाकी पण आहेत, ते लँग्वेजेस आहेत, ते सगळं नाही कळत. त्यात काहीतरी बेसिक आहे ना, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, त्याचं अनालिसिस वाचून घ्यायचं आहे. किंवा ते IP4, IP6 वगैरे जे बेसिक आहे, की हे कम्प्युटरमध्ये विचारतात. ह्याच्यावर एखादा प्रश्न येतोच म्हणून हे करून घेतलं. हे हे आहे. म्हणजे पण खूप असं नाहीये, की 15 दिवस सायन्स टेकमध्येच घालवले. साधारण त्याला 25 आउट ऑफ 40 जरी आले, तरी कोर इकॉनॉमिक्स व्यवस्थित केलं तर आपण डिसेंट स्कोर पर्यंत जातो. त्यामुळे आपलं तिथे आपलं स्वतःचं अनालिसिस, इनपुट कशाचं आहे आणि आउटपुट किती, म्हणजे त्याच्यासाठी अगदीच. थोडं हा, टेस्ट बोला. सिरीज आणि प्रिव्हियस इयर, त्यासाठी थोडं टेस्ट सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघून रिव्हर्स इंजिनिअरिंग मेकॅनिझमनेच आपल्याला करायला पाहिजे. काय क्वेश्चन्स मला सॉल्व्ह करता येतात, म्हणून मी ते सगळं वाचून घेतलं. आणि जे वीक आहे ते फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहून घेतलेत, म्हणजे तिथे जाऊन आपल्याला सॉल्व्ह काहीतरी करता येईल. आता नक्कीच. म्हणजे यावर्षी बायोटेक पाहिलं तर सगळा करंट बेस होता. तर एवढा करंट बेस आपण अभ्यास करत, तर तो इथे रिस्की होता. पण त्याऐवजी तर कोर इकॉनॉमिक्स पाहिलं तर बऱ्यापैकी सॉल्व्ह करण्यासारखे क्वेश्चन्स होते. त्यामुळे पेपर 4 मध्ये ही स्ट्रॅटेजी केली पाहिजे, की माझं स्ट्रॉंग काय आहे त्याच्यावर होल्ड ठेवणं. अगदीच सोडण्यापेक्षा आपण काहीतरी केलं तर त्याच्यातून काही ना काही आउटपुट नक्कीच मिळू शकतं. आउटपुट नक्कीच मिळेल. हं. नक्कीच मिळेल. माझा पुढचा प्रश्न हा एसेच्या पेपर संदर्भात आहे, की त्या पेपरची तयारी तुम्ही कशी केली होती? त्याचं इव्हॅल्युएशन कसं केलं होतं, की मी आता हा एसे लिहून पाहिला, तर मला याच्यात साधारणतः किती मार्क्स मिळू शकतात किंवा प्रिसाइज रायटिंगमध्ये किती मिळू शकतात? ट्रान्सलेशनमध्ये त्याचे काही एक प्रोटोकॉल्स किंवा रूल्स आहेत, की ह्या गोष्टी आपण एसे लिहिताना पाळल्या पाहिजेत किंवा ट्रान्सलेशन करताना पाळल्या पाहिजेत. तर त्याबद्दल तुम्ही विद्यार्थ्यांना काय सांगाल? एक म्हणजे एसे हा एक असा आहे ना, की लोक खूप निग्लेक्ट करतात, की तिथे जाऊन काहीतरी लिहूयात. पण मी म्हणेल, की एसे डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा 100 मार्काचा असा आहे ना, की तुम्हाला एक तर लिस्टमध्ये आणतात किंवा क्लास 2चं क्लास 1 बनवतात. त्यामुळे मला यावर्षी 64 मिळाले होते. मागच्या अटेम्प्टमध्ये मला 55 होते. तर एक तो मला डिसायडिंग झाला होता, म्हणजे इंटरव्ह्यू आणि डिस्क्रिप्टिव्ह जिथे मी करू शकले लोकांपेक्षा एक्सेल. तर एसेसाठी मी म्हणेल, की एक प्रॅक्टिस करायला हवी. काही एसे लिहून पाहायला हवेत. तर एक आपला ग्रुप असतो आपण फ्रेंड्सचा वगैरे, त्यांच्याकडनं क्रॉस चेक करून घेणं किंवा काही काही कोचिंग क्लासेस पण आहेत त्याच्यासाठी. ते टेस्ट सिरीज घेतात किंवा काही मेंटॉर्स आहेत अवेलेबल, ते आपल्याला चेक करून देतात. एक चेक करून घेतलं तर एक आपल्याला इव्हॅल्युएशन येतं, की ते एक रटाळपणा नाहीये. आपल्याला एक कळतं पण, की समोरचा पण आपल्याला त्यात काही इनपुट्स देतो. त्यामुळे 5-1 मराठीचे, 5-1 इंग्लिशचे लिहून बघावेत साधारण. आणि एक किंवा 2 पूर्ण 3 तासाचे पेपरही लिहून बघावेत. कारण तिथे असं होतं, की 3 तास कंटिन्यू लिहायचंय म्हटल्यानंतर हात दुखायला लागला किंवा थॉट प्रोसेस ब्लॉक झाली. ट्रान्सलेशनमध्ये पटकन शब्द आठवत नाहीयेत. इंग्लिशचे शब्द मराठीतच ट्रान्सलेटेड आपल्याला आठवले नाही. असं काहीतरी होऊ नये म्हणून साधारण परीक्षेचे 1 महिना आधी 2-3 पेपर्स कंप्लीट 3 तास बसून लिहायला हवेत असं मला वाटतं. निग्लेक्ट तर अजिबातच करू नये. मी म्हणेल कोट्सची एक बुक असायला पाहिजे आपली. कुठून आपल्याकडे अवेलेबल ऑनलाईन पण आहेत किंवा आपल्याला आवडलेल्या कोट्स असतात. त्याच्यानंतर डोक्यामध्ये रिलेव्हंट टॉपिक्सचे असे ड्राफ्ट तयार व्हायला पाहिजे. म्हणजे आता ऑनलाईन शिक्षण आणि कोविड असेल, आता खूप होता हॉट टॉपिक तसा. तर एक माझ्या डोक्यामध्ये ते असं बसल्या-बसल्याही विचार करूच शकतो आपण. त्याच्यासाठी काही असं नाहीये, की तुम्ही प्रत्येक संडेला हे करा. पण डोक्यात आपण बसलेलं असताना ट्रॅव्हल करतोय, काही करतोय, ते एक ड्राफ्ट येऊ शकतो, की मी ही स्टार्टिंग करेन, हे काहीतरी ही एखादी केस पाहिली आहे, काहीतरी पेपरमध्ये वाचलंय, त्याच्याने मी स्टार्ट करणार. मग मध्ये हे 4 पॉइंट्स प्रोज लिहिणार, हे 4 पॉइंट कॉन्स लिहिणार. फार 400 शब्द आहे म्हटल्यानंतर एक 5 ते 6 पान असतात. थोडं-थोडं सगळं लिहिलं तरी तो एसे डिसेंट होतो. आणि मग मी असं एक पॉझिटिव्ह अप्रोचमध्ये आपल्याला एंड करायचं असतं. त्यामुळे मग मी काही कोट्स आहेत जे आपण वापरूच शकतो. म्हणजे साधारण युनिव्हर्सल कोट्स म्हणता येतील.
तर त्या मी एंडला वापरणार. हे असं प्रत्येक वेळी लिहायचीही गरज नाही. आपलं मेंटल थॉट असेल तर तो हात आपला बरोबर त्याच्यासोबत कोऑर्डिनेट होऊन चालू शकतो. तर तुम्ही काहीही वाचताय, नवीन करंट अफेअर्स वाचताय, न्यूजपेपर आपण वाचत असतो त्यावेळी आणि अगदीच असं असेल की एसे लिहिता येत नाही, थॉट प्रोसेस आपली बिल्डच होत नाहीये, बराच इश्यू आहे, तर मग लोकसत्ताचे एडिटोरियल्स किंवा इंग्लिशचे एडिटोरियल्स हे असं काहीतरी वाचून होऊ शकतं. थोडी प्रॅक्टिसची गरज लागेल मग तिथे आणि थोडं इव्हॅल्युएशन करून घ्यायचं फ्रेंड्स किंवा मेंटॉर्स किंवा आपल्याला जे अवेलेबल असेल त्यांच्याकडून. पण निग्लेक्ट नाही करायला पाहिजे अजून. नक्कीच, म्हणजे आधी थोडीशी एक रंगीत तालीम झालेली पाहिजे आणि आपण ज्या गोष्टींच्या अक्रॉस येतोय त्या थोड्याशा आपल्याला ह्या एसे मध्ये कुठे वापरता येऊ शकतात का, किंवा हे आम्हाला कुठेतरी एक कंटेंट म्हणून कामाला येऊ शकतात का, त्या पर्स्पेक्टिव्हने आपण त्याच्याकडे बघायला हवं. प्रिसाईज म्हटल्यानंतर तो असा आहे की तुम्हाला छोटा करून लिहायचा आहे, त्यात तुम्ही एक्झाम्पल्स काढून टाकायचे असतात, जी क्लिष्ट भाषा आहे ती कमी ती काढून टाकायची असते. त्याला एक प्रॅक्टिसची गरज आहे. तर थोडं एक ते 4-5 लिहून पाहणं, हळूहळू आपल्यालाच यायला लागतं की यातनं मी काय काढायचंय, काय कमी करायचंय. ट्रान्सलेशन मध्ये पण तेच होतं. तुम्ही जितकं वाचता ना, तर तुम्ही न्यूजपेपर वाचतानाही मनातल्या मनात कधीतरी ट्रान्सलेट करून पाहिलं पाहिजे की मी याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, किंवा मी इंग्लिश वाचत असेल, जे सीसॅटचे पॅराग्राफ असतात ना, जे खूप अवघड असतात, त्याचे तुम्ही करून पाहू शकतात की मुळात आपण पेपर पॅटर्न पाहिला ना, तर जे असे येतात, म्हणजे इंग्लिशवाले असे येतात की आपल्याला मराठीमध्ये त्याला पटकन मराठी शब्द सापडत नाहीत. रेफ्रिजरेटरला मराठीत काय पटकन म्हणायचं, किंवा प्रोफेसरला पटकन मराठीत प्राध्यापक असं तिथे आपल्याला आठवत नाही. असे पॅराग्राफ साधारण ते आयोगाने टाकलेले असतात. तर ती आपण प्रॅक्टिस करू शकतो. त्याच्यासाठी काही रोज असं वेगळं बसायला पाहिजे असं नाहीये. पण काहीतरी वाचतोय, ते वाचत असतानाच थोडी प्रॅक्टिस केली तरी ते जे स्ट्राईक नाही होत, ते आपल्याला एक सवय होते की हा शब्द आठवतायत. थोडं होतंय. असं तुम्ही वेगळं काही करू शकत नाही ना. तुम्ही पाठ नाही करून जाऊ शकत की मी याला हे नक्कीच. म्हणणार, मी याला मराठीमध्ये ते पण ती एक माइंडची प्रोसेस माइंड होतं ते की हां, आपलं एक तयार होतं माइंड त्याच्यासाठी. मॅम, 2 मुलाखतींचा तुम्हाला अनुभव आहे. तर मुलाखतीची तयारी तुम्ही कशी केली होती? ह्या दोन्ही मुलाखतींचा एक म्हणजे काही प्रसंग असेल की तो तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकतात? काही मॉक इंटरव्ह्यूज दिले होते का आणि त्याचा तुम्हाला किती फायदा झाला? ऍक्च्युली मी दोन्ही वेळा मॉक इंटरव्ह्यू दिले नाहीत. पण मला यावेळी मी ऍडमिट होते इंटरव्ह्यूच्या आधीच्या दिवसापर्यंत, आणि मागच्या वेळी मला एवढा मला माहित नव्हतं ऍक्च्युली इतके मॉक इंटरव्ह्यू वगैरे होतात, आणि माझा फर्स्ट डे इंटरव्ह्यू होता नाशिकमध्ये. त्यामुळे मला दोन्ही वेळा मॉक इंटरव्ह्यू द्यायला जमलं नाहीये. पण मॉक इंटरव्ह्यूचा खूप फायदा होतो. म्हणजे मी बाकीच्यांकडनं ऐकलंय, ज्यांचं मी पाहिलं पण आहे, लोकांनी 3 ते 4 साधारण, खूप नाही पण एक 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू द्यावेत असं मलाही वाटतं, की एक मेंटल प्रिपरेशन होते. एक जे इंटरव्ह्यू एटिकेट्स आपण जे म्हणतो ते येतात, की कसं बसायचं आहे, कसं उठायचं आहे, सगळ्यांशी बोलायचं आहे, एक तो रॅपो मेंटेन करायचा आहे. ह्या ज्या गोष्टी कधी-कधी असं होतं ना, की मुलं 5-5, 6-6 वर्ष अभ्यासच करतात आणि पहिल्यांदा इंटरव्ह्यू देणार आहेत. तर त्यांना ह्या गोष्टी जर जमत नसते, तर मॉक इंटरव्ह्यूमुळे ती एक प्रॅक्टिस होते. तुम्हाला इंटरव्ह्यूचं एक एन्व्हायर्नमेंट पण मिळतं. जर आधी कधी असा एक्सपिरियन्स नसेल, त्या लोकांनी तर नक्कीच मॉक इंटरव्ह्यू दिले पाहिजेत. आणि कधी-कधी असे होतात ना, अचानक येणारे प्रश्न असतात. तर तिकडे ते ब्लँक होणं किंवा गडबडून जाणं वगैरे हे थोडं मॉक इंटरव्ह्यूमुळे कमी होतं. म्हणजे तुमची एक हं. मेंटल प्रिपरेशन तिकडे स्टार्ट होऊन जाते, की असे काहीतरी प्रश्न विचारू शकतात. एक बोलण्याची सवय होते. म्हणजे मॉक इंटरव्ह्यू नक्कीच द्यावे. 2 ते 3 द्यावे. चांगले ज्यांचे चांगले रिव्ह्यूज आहेत त्यांच्याकडनं द्यावेत. पण आमची इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणजे आम्ही एक Telegramवर एक व्हॉइस चॅट ग्रुप बनवला होता. त्याच्यामध्ये असं होतं, की नाशिक डिस्ट्रिक्टचे लोकं एक वेगळा होता, एक इंटरव्ह्यू प्रिपरेशन होता. तर मग आम्ही त्याच्यामध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट मधली सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून व्हॉइस चॅटवर प्रिपरेशन करत होतो. म्हणजे त्याच्याने मला तर खूप फायदा झाला. मी म्हणेल तसं पण आपण एक केलं पाहिजे सगळ्यांनी, की आपापल्या डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन, प्रोफाईल सगळी त्याच्यातनं चांगली तयार होते. कारण इंटरव्ह्यूमध्ये मेजर फॅक्टर आहे. तुम्हाला तुमची ओळख करून द्या, तुमच्या एरियाची ओळख करून द्या. या सगळ्या गोष्टी विचारतात. यावर्षी तर बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये रॅपिड फायर क्वेश्चन झाले आपापल्या एरियातले. त्याच्यासाठी तो खूप फायदा होऊ शकतो, म्हणजे आपापल्या डिस्ट्रिक्ट वाईज करायला. त्याच्यानंतर मी म्हणालो, की एक स्वतःच्या प्रोफाईल नंतर एक करंट बेस्ड क्वेश्चन्स येतात. त्यात पण एक ओपिनियन बेस्ड असतात आणि फॅक्ट बेस्ड असतात. तर जे फॅक्ट बेस्ड आहेत ते आपण करंट अफेअर वाचत असतो. त्यामुळे थोडा डेटा आपल्याला माहीत असतो. आपण न्यूजपेपर तर वाचतो. इंटरव्ह्यूच्या साधारण 15 दिवस आधी तर रोज न्यूजपेपर वाचलाच पाहिजे. कारण जे इंटरव्ह्यू घेतात तेही पाहूनच येतात सगळे न्यूज. त्यामुळे त्याच्यातनंही ते विचारतात. खूप काही असे बारीक-बारीक डिटेल्स मला नाही वाटलं आजपर्यंत स्क्रिप्ट्स पाहिले तर. पण साधारण तुम्हाला तो एक माहिती पाहिजे जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये काय काय चाललंय? चालू आहे.
त्यामुळे तो न्यूजपेपर आपण वाचतो, त्यामुळे त्या फॅक्ट्स येतात. आणि ओपिनियन बेस्ड जे आहे त्याच्यामध्ये पण मला असं वाटतं की हे जे आपण ग्रुप डिस्कशन वगैरे करतो ना, त्याचा फायदा होतो. प्रत्येकाचे इनपुट्स येतात आणि वेगवेगळे आपल्याला व्ह्यूज कळतात, तर आपला एक जरा चांगला होतो व्ह्यू प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा. काहीतरी वेगळे वेगळे प्रत्येक जण पॉइंट्स देतं, काहीतरी इनपुट्स देतं. त्याच्याने एक चांगलं होतं. म्हणजे मला तर खूप फायदा झाला होता. म्हणजे ऐनवेळी मॉक इंटरव्ह्यू आणि ऐनवेळी मला प्रिपरेशन नाही करता आली. तरी पण त्या आधीच्या ग्रुप चॅट्स आणि त्याच्यावर मला इंटरव्ह्यूमध्ये व्यवस्थित बोलता आलं. तर ते एक केलं पाहिजे. आपला एक डिसेंट आपल्याला एक असतो ना, की कोणाशी रॅपो जमतो. अशा 3-4 हम्म. लोकांसोबत आपण करू शकतो किंवा मोठ्या प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही करू शकता. आम्ही तर खूप जास्त लोकं होतो आणि खूप छान प्रिपरेशन झाली त्याच्यामुळे. तर हे एक केलं पाहिजे आणि इंटरव्ह्यू पण अशी गोष्ट आहे, की बिलकुल निग्लेक्ट न करण्यासारखी. ते 100 मार्कापैकी जे तुम्हाला मिळतात 50च्या पुढचे मार्क्स ते तुम्हाला लिस्टमध्ये आणि क्लास 2चं क्लास 1 क्लास बनवतात. 1 करण्यासाठी. म्हणजे तुम्ही 10 पुस्तकं वाचली तरी सांगता येत नाही, की तुम्हाला 60 मार्क्स मिळतील. पण तुमचे ते 15 मिनिटं तुम्हाला 60 ते 70 आणि ह्यावेळी तर 70च्या पुढे पण मार्क्स मिळाले. त्यामुळे इंटरव्ह्यू प्रिपरेशन हे निग्लेक्ट करण्यासारखी गोष्ट नाहीये आणि खूप घाबरण्यासारखी पण गोष्ट नाहीये. म्हणजे मला वाटतं इंटरव्ह्यू हा तुमच्यातला अधिकारी वगैरे असं पाहण्यापेक्षा पण तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. कारण नॉलेज ऑलरेडी 2 एक्झामनी टेस्ट केल्या गेलेलं आहे. म्हणजे प्रिलिममधून तुम्ही निवडले गेलात. नंतर तुम्ही मेन्समधून वेचले गेलात. आता इंटरव्ह्यूमध्ये फक्त तुम्ही माणूस म्हणून कसे आहे, तुमचा मोरल काय आहे, तुमच्या व्हॅल्यूज काय आहेत किंवा ऐनवेळी एखादी सिच्युएशन आल्यानंतर तुम्ही ते हँडल करू शकाल. म्हणजे अगदीच घाबरून नाही गेलो किंवा काही लोकांना खूप एक्स्ट्रीम होतात, म्हणजे खूप भावनिक होतात. नाहीतर त्यांचे व्ह्यूज खूप एक्स्ट्रीम असतात. काही कधी-कधी पॉलिटिकल पार्टीला फॉलो करणारे वगैरे पण असू शकतात. तर बिइंग ऑफिसर तुम्ही खूप ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. जरी पटत नसेल तरी इंटरव्ह्यूमध्ये सांगण्यासाठी तरी असायला पाहिजे. तर तो एक व्ह्यू मला वाटतं की तो टेस्ट केलेला गेला असेल. जरी रॅपिड फायर यावर्षी इंटरव्ह्यूमध्ये झाले क्वेशन्स, तरी लोकांना खूप चांगले मार्क्स मिळाले, उत्तरं नसतील आले. मला तरी वाटलं की तिथे पण तुम्हाला प्रेशर किती हँडल केलं जातं. हे एक असेल. माझा स्वतःचा इंटरव्ह्यू एक 7-8 मिनिटं झाला, पण मला पण चांगले स्कोर झाला. असं नाहीये की 7-8 मिनिटात मलाही वाटत होतं की काहीच नाही विचारलं. पण हम्म. ते ते ॲज अ ह्युमन बीइंग आणि तुमच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत. शेवटी एक्सपिरियन्स पर्सन असतात सगळे तो जो पॅनल आहे. तर खूप असं खूप पाठ वगैरे करून आणि खूप पाठांतर आणि सगळं तिकडे जे शिकवतात वगैरे तेवढं करण्याची गरज नाहीये. तुम्ही जो माणूस आहात, तो टेस्ट केला जातो एवढं असं असं मला तरी वाटतं आणि बऱ्याच यू-पी-एस-सीच्या लोकांचे पण मी अनुभव पाहिले, तर प्रत्येकाचं असंच म्हणणं असतं. व्हॉट यू आर हे तुम्ही जेन्युइनली काय आहात? तुम्ही काय एका रात्रीतनं तर काही बदलू शकणार नाही आहात, की इंटरव्ह्यू ते सर असं विचारतात म्हणून मी आता उद्या दाखवणार. हम्म. त्यामुळे जे आहात ते दाखवा. प्रामाणिकपणे दाखवा जे आहात ते. आणि ते एक कॉन्फिडन्स ठेवला तर मला वाटतं, की चांगला जातो. म्हणजे असं खूपच टेन्शन घेऊन गेलं ना, तर तिथे पण ते दिसतं तुमच्या चेहऱ्यावर, की खूप टेन्शन आलंय. आणि अगदीच बेफिकीर गेलं तर तेही वाटतं, की काहीच इंटरव्ह्यूचा हे सिरियसनेस वाटत नाही. नाहीये. एवढी मोठी एक्झाम आहे, तुम्ही उद्या ऑफिसर होणार आहात आणि तुम्हाला त्याचा काहीच कसं काय हे आहे. त्यामुळे एक कॉन्फिडन्स महत्वाचा आहे इंटरव्ह्यूमध्ये आणि बी व्हॉट यू आर. आणि थोडंसं या अभ्यासाच्या प्रोसिजरमध्ये असं झालेलं असतं, की विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये राहण्याची सवय असते. मिंगल होण्याची, सोशलाईज होण्याची सवय नसते. पण त्या गोष्टी कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी महत्त्वाच्या आहेत, गरजेच्या आहेत. हो, मी म्हणूनच म्हटलं ना, की हे जे चॅट ग्रुप्स किंवा डिस्कशन आहे, त्यामधून तुम्ही डिस्कस करता ना, त्यावेळी तुम्हाला सवय होते, की समोरचा काहीतरी बोलतोय, कधी-कधी काउंटर ॲक्ट आपण करतो. त्याचा काहीतरी वेगळाच व्ह्यू असतो. ती चिड वगैरे न करता शांत हं. राहून आपण हे करू शकतो. तू काहीही सांगते, तू काहीही सांगतो. ते ते तसं नाही होत. एक ऑप्टिमिस्टिक व्ह्यू आपल्याला हळू त्या डिस्कशन्स मधून येतो. तो अचानक नाही येत ना, म्हणूनच मी म्हटलं, की मॉक इंटरव्ह्यू 2-3 द्यावेत, पण हे चॅट ग्रुप्स वगैरे असलं आपलं एक असायला हवं. ते छान आहे म्हणजे. त्याच्याने तुम्हाला नक्कीच सगळ्यांनाच नक्कीच फायदा होईल. फायदा होईल. मॅम एक शेवटचा प्रश्न विचारते आणि आपण मुलाखतीचा समारोप करूया. आता हा जो ओके. स्पर्धा परीक्षांचा प्रवास म्हटला तर याच्यात चढ-उतार हा एक अविभाज्य घटक असतो. प्रत्येकाला या इथे चढ-उतारातून जावं लागतं. कधीतरी थोडंफार यश मिळतं. प्रिलिम पास होते. आपल्याला एक हायसं वाटतं, की चला आपण एक स्टेज क्रॉस केलेली आहे. मग कुठेतरी मेन्सला थांबावं लागतं. तर ह्या अशा गोष्टींना आपल्याला फेस करावं लागत असतं. आणि एक मुलगी म्हणून थोडंसं जरा वेगळ्या गोष्टींना फेस पण करावं लागतं. तर तुम्ही तुमचे अनुभव काय सांगाल? आणि प्रिपेअर करत असणाऱ्या मुली आणि ह्या क्षेत्राकडे एक करियर म्हणून बघू पाहणाऱ्या मुली ह्या सगळ्यांना तुमचा काय सल्ला असेल? मी आधी जसं म्हटलं ना, की ही एक्झाम सगळं डिस्क्रिमिनेशन काढून टाकते. एक मुलगी म्हणून असलेलं डिस्क्रिमिनेशन पण काढून टाकते, की काही फरक पडत नाही. तुम्ही एक मुलगी आहात का? आणि एक मुलगा आहात का? म्हणजे तुम्ही परीक्षा पास करण्याची तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमची एबिलिटी आहे, तुम्ही ऑफिसर होऊ शकता.
एक थोडं आहे की मुलगी आहे तर घरून कधी कधी सपोर्ट नसतो. वेळ लागतो. आता ही परीक्षा तर 20 ची असं होतं की 20 मध्ये होणार होती. तिचा रिझल्टच 22 मध्ये लागतो. साधारण 2.5 वर्ष हे सगळं याच्यामध्ये गेले. म्हणजे 19 नंतर साधारण 3 वर्षानंतर आम्ही एक ऑफिसर होते साधारण असं झालं. ह्या टाईममध्ये मुलींना आहे बर्डन, म्हणजे मुलींना नक्कीच बर्डन येऊ शकतं. पण मला वाटतं ना की तुम्ही कॉन्फिडंट आहात. तुम्ही घरच्यांना जर समजून सांगू शकत आहात, तर घरचे पण सपोर्ट करतात. आता असं खूप हे म्हणजे मुलगा-मुलगी हा भेद किंवा या गोष्टी मला तरी नाही वाटत सगळीकडे कमी झालाय आणि मुलींना पण आता संधी मिळते. आणि जे मलाही अजून संधी मिळाली तर अजून लोकांमध्ये जागरूकता मी जर आणू शकले, तर मला नक्कीच आवडेल की म्हणजे मी या बाबतीमध्ये स्वतःला खूप लकी समजेल, की माझे एक रोलर कोस्टर राईड होती. म्हणजे माझी लाईफमध्ये असं झालं, की मी पीजी करत असताना मग म्हटलं सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं, की जे पण खूप चांगलं ऑप्शन होता माझ्याकडे करिअरचा ऑलरेडी म्हणजे बिंग गायनेकॉलॉजिस्ट प्रॅक्टिस करणं. जे मी मध्ये असताना अर्ध्यामध्ये मी म्हटले, की नाही मी आता सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करते आणि मी तेच होणार. ह्याच्यामध्ये मी लकी समजेल, की माझे आई-बाबा खूप सपोर्टिव्ह आणि माझा लहान भाऊ यांनी मला सपोर्ट केला, की कधी हे सोडतीये, करतीये. याच्यामध्ये इतकी रिस्क आहे, की तू म्हणजे लेस दॅन 0.1% पेक्षा पण कमी जिकडे सक्सेस रेट आहे, अशा याच्यामध्ये त्यांनी कायम माझ्यावर कॉन्फिडन्स ठेवला, की रादर माझा कॉन्फिडन्स खूप वेळा लो झाला ह्या पॅन्डेमिकच्या काळामध्ये, की कधी परीक्षा होते माहीत नव्हतं. मेन्स आणि इंटरव्ह्यू आणि याच्यामध्ये इतका टाईम होता. म्हणजे प्रिलिम्स झाल्यानंतर साधारण 8 महिन्याने मेन्स झाली. तेच झाली. ह्या काळामध्ये हो, मध्ये सेकंड वेव्ह आली, जी खूप म्हणजे हे होती. खूप लोकांचे पर्सनल लॉसेस झाले आणि सगळे आपल्याला हे झालं. अशा ह्याच्यामध्ये मला स्वतःला माझा कॉन्फिडन्स आणि टेम्परामेंटला असं वाटलं होतं, की लूज होतोय, सोडून सोडून द्यायचं असं नव्हतं वाटत, पण कॉन्फिडन्स कमी झालाय. त्यावेळी मी लकी समजेन, की माझे आई-बाबांनी खूप सपोर्ट केला. आज माझे आई-बाबा आणि भाऊ असे माझ्यासोबत आधारस्तंभासारखे आहेत. म्हणून मी तर म्हणेन, की मी कंटिन्यू करू शकले हा जर्नी. आणि मी हा मेसेज पण आपल्या प्लॅटफॉर्म थ्रू म्हणजे देऊ इच्छिते. अशा मुलींच्या आई-वडिलांसाठी पण, की तुमच्या मुलीमध्ये हुनर आहे ना, तर तिला खरंच लढू द्या. म्हणजे ती करू शकत असेल तर खरंच करू द्या. कारण ती पोस्ट असते ना, ती तिला सगळ्या गोष्टींच्या पुढे नेऊन ठेवणार. ती मुलगी असो, नक्कीच. काहीही असो, सगळ्या गोष्टींच्या पुढे. तुमचे जे काही विचार असतील ना, की मुलगी आहे, हुंडा द्यावा लागतो, वय वाढतंय. ह्या सगळ्या बॅरियर्सच्या पुढे ती जेव्हा ऑफिसर होईल, तेव्हा ती निघून जाणार आहे. सगळ्या त्यामुळे प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तर करू द्या तिला. आहे तिच्यामध्ये हिंमत, तुमच्यामध्ये हिंमत, तर करू द्या. आणि आज तर सगळीकडे मुलीच आहेत. यू-पी-एस-सीच्या पहिल्या 4 मुलीच आल्या आहेत. त्यामुळे ते तर स्वतः एक एक्झाम्पलच झालं. एक्झाम्पल सेट शिवाय झालंय. शिवाय मी माझा जो ग्रुप आहे जे सगळे अधिकारी होते, पण त्यांनी मला कंटिन्युअस या 2 वर्षामध्ये सपोर्ट केला. नेहा हिरलेकर नायब तहसीलदार आहे, सोनाली भाजीभाकरे नायब तहसीलदार मॅडम झाल्यात आता. तुषार गंभीर ए-एस-ओ आहे. माझे अगदी लहान भावासारखे 2 मित्र आहेत स्वप्नील आणि अभिजित. त्यांनी पण असं कायम याच्यामध्ये ठेवलं, की नाही तू करू शकते, सोडायचं नाहीये. ह्यावेळी होणार आहे आपलं. सेकंडच अटेम्प्ट आहे. आणि निखिल माझा मित्र आहे. त्याने तर अगदी म्हणजे सावलीसारखा मला सपोर्ट केला, की माझा कॉन्फिडन्स लो झाला, माझा टेम्परामेंट गेला, पण तो अगदी सावलीसारखा होता, की नाही हे तुझ्याकडनं होणार आहे. हे तू करणार आहे. करायचं. आम्हाला सगळा कॉन्फिडन्स आहे. त्याने अगदी म्हणजे माझा लहान भाऊ, मोठा भाऊ, मित्र, मैत्रीण, आई-बाबा सगळे रोल सांभाळले असतील आणि कायम सपोर्ट केला असेल. तर आपल्यावर आपला विश्वास हवा आणि ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांच्यावर आपला जास्त विश्वास हवा. मी तर माझ्यावर विश्वास असलेल्या लोकांवर विश्वास ठेवला आणि हा प्रवास खडतर आहे प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकाची वेगवेगळी आहे लढाई. म्हणजे मला फायनान्शियल काही क्रायसिस नव्हता. माझ्यावर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घरची नाहीये. मला घरून असं काही कोणाला समजून नाही सांगायला लागलं, की "तू आता 30 वर्षाची होते, लग्न करून देऊ आम्ही" वगैरे असं. हे अशा गोष्टी नव्हत्या. प्रत्येकाची लढाई वेगळी आहे. ती आपली आपल्यालाच लढायची आहे. पण मी म्हणते, की जो प्रयत्न करतो त्याला यश नक्कीच मिळतं. आज नाही तर उद्या. मी असं म्हणेल, की थोडा ट्राय करा ना, पुढची शिडी कामयाबीचीच असू शकेल. सोडायचं नाही. पुढचं काय सांगता येतं पुढची पायरीवर तुमचं सक्सेस असेल. थोडं वाटूच शकतं. काय होतं बिंग डॉक्टर मी थोडं शेअर करेन आपल्याकडे 3-4 मिनिट आहेत. तर थोडं मेंटल हेल्थसाठी पण मला असं वाटतं मी बोलायला पाहिजे. कारण स्वप्नील खामकरच्या याच्यानंतर खूप असं झालं. आता 2020 ची अजून पी-एस-आय मेन्स म्हणजे कंबाईनची मेन्स झालेली नाहीये. राहिलीये. अजूनही झाली नाहीये. म्हणजे साधारण 2 वर्ष झालं मुलं त्याची वाट पाहतायत. अशा वेळी नक्कीच असं होतं ना, की काय करायचंय? 5-5, 6-6 वर्ष मुलं ग्राउंड करतायत. ग्राउंड क्वालिफाय करून टाकले.
म्हणजे काय करायचं अशा वेळी असं होतं की घरून डिपेंडन्सी आहे, मुलांनी काय करावं? प्लॅन बी नाहीये. कधी-कधी असं होतं की बॅकग्राऊंड अशी नसते की प्लॅन बी खूप चांगला ठेवला असेल. जाईल. हं. म्हणजे खूप छान असेल, असं नसतं. अशा वेळी मला काय वाटतं ना, की थोडं कधी काउन्सिलिंग, कधी थोडं शेअर करणं. म्हणजे डिप्रेशनच्या याच्यामध्ये तर आम्ही म्हणतो लेट्स टॉक. बोलूयात, थोडं शेअर करूयात, थोडं व्यक्त होऊयात. मुलांना असं वाटतं, की न्यूनगंड वाटतो ना, की मला काहीतरी प्रॉब्लेम आहे हा दुसऱ्याला सांगितला, तर तो हसेल. असं नाहीये. कोणाकडे तरी शेअर करा. एक स्वतःला कोणावर तरी विश्वास ठेवा. आपल्याला असताना 3-4 लोकांचा मित्र असेल, मैत्रीण असेल, आई असेल, कोणीही असेल किंवा इथून पुढे मी सुद्धा अवेलेबल असेल. म्हणजे कारण मी या फेजेसमधून गेले. समजा डिप्रेशनची फेज होती. सगळ्या होत्या. असं काही नाहीये. पण ह्यातनं बाहेर निघू शकतो आपण. आयुष्य छान आहे. परीक्षेच्या व्यतिरिक्त पण आहे. परीक्षा आजही आहे, उद्याही आहे. माहिती आहे, की हा तो एक खूप मोठा माइलस्टोन आहे. पण त्याच्या पलीकडे आणि त्याच्या पलीकडे आपले पण लोकं असतात. तर असे काही हार्श स्टेप्स घेण्याच्या आधी सगळा विचार केला पाहिजे. थोडं बोलून बघा. म्हणजे मी पुण्यामध्ये गेली नाही. मी कधी कोचिंग केला नाही म्हणून मला हे फार माहीत नाहीये, पण ओव्हरऑल ऐकलंय. थोडं मुलं आयसोलेटेड होतात. तर कोणीतरी मेंटॉर बघा, काहीतरी बघा, थोडे व्यक्त व्हा, 2 दिवस ब्रेक घ्या. पण असले हार्ड स्टेप घेऊ नका. कारण तुम्ही इतक्या वर्षाची मेहनत केलेली असते आणि आपल्या मागे खरंच आपले आई-वडील जे असतात त्यांचं खूप मोठं हे असतं म्हणजे तुमची एक अशी स्टेप त्यांचंही आयुष्य उद्ध्वस्त करतं. त्यामुळे होणार आहे ना, तुम्ही प्रयत्न केलेत, आज नाही तर उद्या होईल. पुढचं पाऊल तुमचं यशाचंच असू शकणार आहे. तर मला असं वाटलं, की बीइंग डॉक्टर मी ह्या मेंटल हेल्थ आणि डिप्रेशन किंवा ह्या सगळ्या जे स्ट्रेस येतात त्याच्याबद्दल बोलावं थोडंसं. नक्कीच. म्हणून विद्या थोडा तो डेव्हिएशन केला. नक्कीच ना. विद्यार्थी मित्र हो डॉक्टर स्नेहल शेलार यांनी ॲज अ डॉक्टर आणि ॲज अन ऑफिसर अशा दोन्ही रोलमधून आपल्याशी संवाद साधलेला आहे. मग त्यांच्या अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीज असतील किंवा एकूणच संपूर्ण ह्या प्रवासासंदर्भातलं मार्गदर्शन असेल, तर गप्पांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला खूप छान असं गाईडन्स दिलेलं आहे आणि त्याचा आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच फायदा होईल. मॅम तुम्ही आमच्या या प्लॅटफॉर्मवर आलात. तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि विश यू ऑल द बेस्ट थँक फ्रॉम अन अकॅडमी.